नमस्कार, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत। मी सिद्धार्थ गोदाम। काल वडीगोद्री फाट्यावर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जो काही संघर्ष झाला तो अख्ख्या राज्यभर पसरला। मात्र या संघर्षाचे पडसाद कुठे राज्यभर दिसले नाही। ही घटना फक्त वडीगोद्रीच्या त्या चौकात घडली आणि त्या चौकातच जिरली, म्हणजे त्याच ठिकाणी संपली। याचा अर्थ असा होतो की मराठा आणि ओबीसी समाज गाव पातळी असेल किंवा जिथं असेल यांच्यामध्ये फार काही वाद नाही, परंतु हे वाद लावण्याचा प्रयत्न केला जातोय का याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आता पाटेगाव भरपूर मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत। मी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या ठिकाणी आहे। 6वा दिवस आहे उपोषणाचा आणि आपण बघतोय मनोज जरांगे पाटील आता थोडेसे झोपलेले आहेत, कारण लोक आले तर ते त्यांना रिस्पॉन्स देत असतात, मात्र आता ते आराम करतायत। एकंदरीतच त्यांचा आराम जरी सुरू असला एकंदरीतच आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील झोपलेले जरी असले तरी ही लोकांची गर्दी इथून काय हटत नाही। बरं, ही काय दुपारची वेळ असली म्हणून लोक असे नाही, अख्खी रात्रभर लोक या ठिकाणी असतात, त्यांच्याकडे बघतात, त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न त्यांचा असतो। एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी जवळपास 700-800 किलोमीटर असेल, 1000 किलोमीटर एवढ्या लांबून मराठा बांधव या ठिकाणी येतो आहे। अनेक संकटाचा सामना करत तो या ठिकाणी येतो। रस्ता बंद असल्यामुळे त्याला पर्यायी रस्त्याने यावं लागतं, मात्र हा सगळा त्रास सहन करून मनोज जरांगे पाटलांना भेटायला ही लोक येत असतात। तो माझा पहिला प्रश्न लोकांना असा राहील की कालचा तणावाचा पडसाद राज्यभर का उमटले नाही? तरुणी सुद्धा आहेत, म्हातारी आजीबाई आहे, अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत, तरुण आहेत। मला एक सांग, काल वडीगोद्रीमध्ये जो तणाव झाला ओबीसी मराठ्यांमध्ये, असं वाटलं होतं की राज्यभर काही दंगली होतील का काय होतील? तसं काही घडलं नाही, फक्त त्या वडीगोद्रीच्या चौकापुरता तो मर्यादित राहिला। याचा अर्थ राज्याने काय घ्यायचा? याचा अर्थ राज्याने असा घ्यायचा की ओबीसी आणि मराठ्यामध्ये काहीच वाद कधीच नव्हता, पहिले पण नाहीये, आज पण नाहीये। ते फक्त तेवढे पुरतं झालं, जे मागे जाळपोळ वगैरे झालं ते आम्ही मराठ्यांनी केलंच नव्हतं, हे बाकीचे लोक करायलेत, नाव मराठा आरक्षणाचं घ्यायले आणि आताही काहीच कारण नाहीये जे काही ते लोक करतायत। आणि राहिला प्रश्न रोडवर, आमचा 25 वर्ष झाला हाच रस्ता आहे ना, तुम्ही रस्ता कसा अडवताय? आणि मग दोन्ही गावांमध्ये जर वाद होत आहेत तर तुम्ही एवढ्या जवळ उपोषण का बसवलं? बरं ठीक आहे, बसवलं, तुमची ती इच्छा, लोकशाहीच्या मार्गाने तुमचे अधिकार तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे, पण मग जर 25 वर्ष झालंय आम्ही तिथून जर जाणं येणं करतोय आणि दोन्ही गावांमध्ये विचार करून सामंजस्य करून की झालं होतं की मेडिकलसाठी आणि स्कूलसाठी तुम्ही रस्ता ओपन ठेवणार, मग मी शिक्षिका असताना जाणून बुजून मला टार्गेट करण्याचं कारण काय होतं? का तर मी फक्त पाटलांची समर्थक आहे म्हणून? आणि मी तिथे एकटी महिला होती ना, माझ्या जागी तुम्ही तुमची आई बहीण आहे तर विचार करा ना। मुख्यमंत्री साहेब जे म्हणतात की माझी लाडकी बहीण योजना, तुमच्या लाडक्या बहिणीला जर रात्री अर्ध्या रात्री महाराष्ट्रामध्ये त्यांच्या घरी जायला रस्तेच नाही तर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। पहिला प्रश्न माझा हा आहे। ते 1,500 तुम्ही दिले, त्यापेक्षा तुम्ही आम्हाला सुरक्षित द्या ना। हे पॉलिटिकल विषय मुद्दे आपण बाजूला ठेवूया, परंतु मला एक सांग की मराठा आणि ओबीसी काय पुढे दोन्ही समाजाने भूमिका घ्यायला पाहिजे? एक तरुण आहेस, शिक्षिका आहेस, लोक तुला ऐकतील, त्याच्यातून 10 लोकांचं प्रबोधन सुद्धा होईल। मराठा आणि ओबीसी एकच आहे। जर पहिल्यापासून आमच्या नोंदी आहेत, हैदराबाद गॅजेट हे जर जे पाहिले, जे ओबीसी मध्ये नंतर लोक ऍड केलेत त्यांच्या आधीपासून जर आमच्या नोंदी आहेत, तर ओबीसीला धक्का लागायचं कारणच नाहीये। त्या लोकांनी वेगळं टेन्शन घ्यायचं किंवा त्यांनी आंदोलन करायचं की यांना आरक्षण नको देऊ, आम्हाला द्या, हे तुमचा अधिकारच नाहीये। आम्ही मागतो, तुमच्याकडे मागत नाहीये। ओबीसी मध्ये आमच्या नोंदी आहेत ना, तुम्ही काहीच करू शकत नाही याला। निश्चितपणे बघितलं आपण विचार। एक आजीबाई सुद्धा मी बघितलं, आजी जवळपास 1 तास झालं तुम्ही इथं उभा राहून मनोज दादाकडे बघू लागले, काय एवढं बघताय तुम्ही? रोज येते, मी रोज येते, मला करमतच नाही। मला कुठं आढळले की का चालला आजी, मला असे बोलत येते, म्हणजे मग ते आमचं पोरग ते लहानपणी संगत होते, तर मग मला म्हणते आजी रोज कोणाची उभी राहते, आणि म्हणले की थांबा मी तिचा मुलगा दाखवायला आणतो। ते दुसऱ्या रोजी मग ते अत्याचारच झाला, आता मारामाऱ्या झाल्या, मग काय तर मारलं मला सांगा आजी, इथं तासन तास तुम्ही रोज उभे राहता, मनोज दादाकडे बघता, काय वाटतंय तुम्हाला? मला पोटामध्ये वाटतंय की जाऊन घ्यायचो, धरून बसू का काय घ्यायचो, असं वाटतंय की काय करू काय नाही जीवाला मी आता। हा कसं होतं काय होतं, आपण माझ्या माणसाला बुकडी फुटती तरी बरे, सरकार कसा झोपी गेला असं बरे। तुम्हाला असं का वाटतं? असं का वाटतं धरून बसावं? म्हणजे मला वाटतं का म्हणे अशी आता काय बरं, किती रोज झालेत, हाय का काही आपण घडीभर नाही जेवलं कसं होतं, त्याला कसं होतं असं? हा मग माणसं आहे का अन्न का पाणी का काय, माणसाच्या पोटात कसं होतं, आपण घडीभर नाही खाल्लं? मया नाही, मला वाटतं उठूनच काढायला घेऊ का दादाला, उठूनच काढायला घेऊ का दादाला? रोज 1 तास रोज लगे आपला नीती नियम रोज आहे, मी झाकड पडली तरी इथंच राहते, मी भाकरी भाजीचं तिकडं काही हो, पण मी इथं त्याला सोडीतच नाही, मी लई चक्रा मारते लई, म्हणजे आपले जवळचं। बरं, काल जे भांडणं झाले तुम्हाला माहित आहे, भांडणं झाले ना वडी म्हणजे
हे कसं बघता तुम्ही? एक वयोवृद्ध आहेत, हे तर चांगलं नाही, भांडणं होणं कधीच चांगलं नाही. आहे का बरं चांगलं आहे का? भांडायचं काही गरजच नाही ना, भांडायची गरज नाही ना. ते तिकडं आपण इकडं रस्ते आडीनं काही ते आपले लोक कुंकून यायला लागलेत, काट्या कुट्या ना काय सारे काय हे झालेत. चांगला रस्ता सोडून ते ना खुशाल रस्ता दाबलाय, त्याची काहीच गरज नाही ना. हा आता आपला का ते का रस्ता का आज नवीन आहे का काय आहे? आता सारा पिढी ना पिढीचा रस्ता येतो आमचा. आता मी तर म्हातारी झाली बाई रस्त्यानं, पण आता इथं ते कुठून आले तर कुठून बसले. आता आपलं तोंड लय कसलंच आहे मा, भसभस बोलन काही बी मी, पण वाटतं इथं वाद होईल. दादा म्हणजे तुम्ही बोलू नका काही. मग नाही तर मी आता इतक्या माझ्या तोंडाला शिया आल्यात काय सांगा. लय शिया देणारी बाई आहे मी. मी काय म्हणेन म्हणून तोंडाला तुम्ही म्हणायचे नाही. मी माणसं कुणसं येते म्हणून काही बी कामरापासून खाली बोलत असते मी. लय आघो आहे मी, पण मी का नाही दादाला बघून गप्प बसते. नाही तर तिथं जाऊन जर ती जरी असले ना ते वडीचे लोक डांबरट, तिथं जाऊन जर नसते शेद्याला मी तर मग मला मी मराठ्याचं बरं झालं दादा म्हणले शांत राहा म्हणले. म्हणून मी शांत आहे. नाही मी काय तिथं जाऊन शे देऊन आले असते मी ओडीच्या लोकांना. आंदोलन हलवलं असतं. मी लगे काय मिळवलं असतं. तुमच्या बापाचा रस्ता आहे का यो? आम्ही शिव्या नका देऊ. दादा म्हणले शांत राहा, तर शांत राहा. शांत त्याच्यामुळेच ना आम्ही बोलत नाही ना. आणखी लोक या ठिकाणी आहेत बघा. आपण बघतोय इकडे आता थोडं लहान मुलं घेऊन सुद्धा काही लोक मोटरसायकलवर येत आहेत. मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी फक्त बघण्यासाठी. तर तुम्ही लहान लेकरू घेऊन कुठून आलात? किती किलोमीटर? आम्ही आनंदवाडीपासून आलो होतो. आनंदवाडी गावातून बीड जिल्ह्यापासून. किती लांब आहे? बरंच लांब आहे. बीडवर आलं मोटरसायकलवर, गाडीवर मोटरसायकलवर. लेकरू घेऊन छोटं छोटा हा 3 जण बाळे. काय एवढी गरज पडली तुम्हाला की लहान बाळ आहे रस्त्यावर, भीती असते, टू व्हीलरवर येणं म्हणजे काय एवढी म्हणजे तुम्हाला उत्सुकता आहे की ते यायला? लई दिवसापासून यावं वाटत होतं दादाला भेटायला. 6 दिवस झाले दादा. तुमच्याकडे 6 दिवसापासून यायचं होतं, पण आज वेळ भेटला म्हणून आज आलो होतो. मग आता बघितलं, फोटो सुद्धा काढले तुम्ही, मी बघितलं. हा काढले. काय मनाला समाधान होतं इथं आल्यावर? हा खूप समाधान वाटतं. तुम्ही सांगा, तुम्ही कुठून आला? आम्ही बीडवरूनच आलो. काय वाटतं इथं येऊन एवढ्या सगळ्या लोकांना फक्त म्हणून दादाला बघायचं? सरकारला एवढीच विनंती, सर आम्हाला आरक्षण द्या. आमच्या दादाला काही झालं नाही पाहिजे. एवढ्या दिवसापासून असं या वर्षातलं 6वं उपोषण आहे दादा त्यांचं. फक्त मी 2-3 दिवसापासून प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये इथं पाणी येत आहे. कारण कुटुंबाचा सदस्य म्हणून मनोज जरांगे पाटलांकडे ही लोक बघतात सगळे. काही तरुणांचा मी हे करायचं होतं. कुठून आला मित्र? तुम्ही शेलू तालुका. तुम्ही कुठून आला? आम्ही नगरून अहमदनगर. काय येण्यामागचं काय कारण काय? दादाला बघायसाठी आलो आम्ही एवढ्या लांबून. पाठिंबा देणे बघणे, पाठिंबा देण्यासाठी. हॅलो की हा तुम्ही खूप हात वर करता, काय बोलायचं तुम्हाला? मला एकच बोलायचंय की गेल्या 12 महिने ते 2 वर्षापासून मनोज दादा हे आरक्षणासाठी लढत आहेत, पण कोणत्याच सरकारच्या कोणत्याच मंत्र्यांनी याची राजकीय बोलू नका. मला फक्त वेगळी भावना समजून घ्यायची. राजकीय दादा बोलतात, मनोज जरांगे बोलतात. एक माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं? मी एक शिक्षक आहे, त्यामुळं मला त्या पर्यंत जाण्याचं नाही. मला राजकारणावर नाही बोलून घ्यायचं. मला सामान्य लोकांच्या भूमिका बघायच्या या ठिकाणी. दादा तुम्ही कुठून आले? बिडून झालं फोटो वगैरे काढून. आजीकडे पुन्हा आधी तुम्हाला काय बोलायचं आणखी सांग, बोला आता चला. मला पाठला तसले कुचकन वाट. मला वाटतं पाठी भाषा उठूनच बसावं. मला वाटतं जाऊन मी उठूनच बसतो काय लगे. मला इतकं पोटात कसं होते. पण तिथं जायला भीती बी वाटते. हा ना, ते मला बसकन धावायचं मी वाटतं ना. ते म्हणजे कुठं चालली इकडं. आणि बाकीचे लोक ते तर नाही बसकन धावायचे, पण बाकीचे आमच्या गावाला ओळखते. हा आम्हाला गेलं म्हणजे महिना झाला ते. बघूया आपण, बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही कुठून आले? मी मुक्काम पोस्ट टाकागाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. कसं तिथून आलाय? हो, दादांना पाठिंबा द्यायला. दादा जी म्हणतील ती करणार आम्ही.
हो दादाची. पण जे काय मराठा ओबीसी काल वाद झाला त्याच्यावर काय म्हणणं आहे? ते वाद व्हायला नको होता. खरं तर त्यांनी उपोषणाला येऊन बसले म्हणजे त्यांना आजीला दाबू नका, थोडं मागे त्यांना ते आजी कमरे खालच्या शिवाय देते बरं. त्यांना परवानगी सरकारने दिली असेल ना, एसपीने दिली असेल, कोणत्या तर प्रशासकीय अधिकाऱ्याने. हे बघा, मला काय समजून घ्यायचं आहे की काल वडीगोद्रीत वाद झाला पण राज्यात कुठे त्याचे पडसाद नाही उमटले. याचा अर्थ मराठा समाज आणि ओबीसी समाज आम्ही दादा जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आम्ही एकदम संयमच बाळगणार आहे. त्यांनी आमच्या अंगावर जरी आले तरी आम्ही जाणार नाही. कारण आम्हाला हा लढा इथपर्यंत आणला, आता आम्हाला याचा शेवट करायचा, शांततेत गेला. शांततेत करायचा आहे. आम्हाला कुठे हिंसा करायची नाही. आम्हाला माहिती आहे हिंसा झाली का हे आंदोलनाला गालबोट लागणार आहे. दादांनी 13 महिने आतापर्यंत हा लढा एकदम व्यवस्थितपणे इथपर्यंत आणलेला आहे. ह्या लढ्याचा शेवट गोडच आणि एकदम शिखरावरच करणार. निश्चितपणे काय म्हणत हा लढा येतो तुमच्याकडे. हा लढा आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि त्याच कारणास्तव या लढ्याला कुठंतरी गालबोट लागावं या कारणास्तव यांनी आपल्या वेशीजवळ येऊन नवीन उपोषण चालू केलेलं आहे. या लढ्याला कुठंतरी गालबोट लागावं, कुठंतरी भांडणं व्हावे या विषयाने. पण भांडणं वाढले नाही ना, त्याच्यावर बोल. वाढले नाही याचं कारण एकमेव दादा आहेत. दादांचा शब्द सर्व समाज पाळतोय. कारण की दादाची आज स्थिती पाहिली तर दादा बोलता सुद्धा येईल. दादाची एवढे हाल चालू आहे सध्या. आता लढा शेवटच्या टप्प्यात आहे आणि तो दादा जिंकणारच आहेत. निश्चितपणे. तुमचं काय म्हणणं? आमचं गाव आम्ही हसनाबाद किल्ले आमचं राहतं गाव हसनाबाद तालुका किल्ले धारूर. इथून आम्ही आलो रात्री 2 वाजल्यापासून आमच्या गावच्या सगळ्या महिला उठून स्वयंपाक करून पूर्ण एक पिकअप भरून आंतरवालीला. अच्छा, तुमचं आज जेवण आहे का? आज आमचं जेवण आहे. या ठिकाणी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी असे तारीख वाटून दिलेली की सकाळचं जेवण या गावाकडे आणि संध्याकाळचं जेवण या गावाकडे. त्यामुळे इथं आलेल्या प्रत्येक माणसाला जेवायला भेटतं. कुणी उपाशी या ठिकाणी राहत नाही. किती माणसं जेवण आणले? आम्ही 200-400 माणसाचं असं 400-500 ती माणसाचं अख्ख्या गावाने स्वयंपाक करून पाठवलाय पिकअप भरून. काय काय केलं? पोळी, भाजी, भाकरी, चटणी, ठेसा, लोणचं जे असेल ते महिलांनी 2 वाजल्यापासून अख्खं गाव जाग आहे आमचं. मग तुम्ही ते जेवण द्यायला? हा, जेवण द्यायला आम्ही इथं आलो सर्वजण. का बाबा हे वाटतं की बाबा जाऊ दे, आपल्याला काय घेणं नाही का या माणसासाठी काहून एवढं रात्रभर भाकरी थापत बसायचं असं वाटत नाही? का बरं नाही का बरं नाही वाटणार? मराठ्यांसाठी हा वाघ अख्खा 1 वर्ष होऊन गेले या तरी त्यांचा परिवार न बघता मराठी समाजासाठी लढतोय आणि 13-14 दिवस हा उपाशी राहतोय. कुणासाठी? आपल्या मराठ्यासाठीच राहतो ना. त्याच्यासाठी आम्हाला सुद्धा झोप नाही. आम्ही कधी आंतरवालीला येऊ आणि कधी दादांचं दर्शन होईल हेच आमच्या डोळ्यात होतं. अख्खी रात्र आम्ही अशी काढली की कधी सकाळ होईल ना आम्ही तुम्हाला जवळ बी जाता येत नाही, दुरून बघून बी समाधान आहे. आम्ही जवळ गेलो. मी विनंती केली सरपंचाला की प्लीज सरपंच, आम्ही अख्खी रात्र दादांची अशी डोळ्यात दादांना बघून काढलेली आहे आणि आम्ही ते दादांना बघूनच डोळ्यात स्वयंपाक करून आम्ही इथं घेऊन आलो. प्लीज सरपंच. मौली काय म्हणणं आहे तुम्हाला? काय बोल? आमचं म्हणणं आम्ही दादाच्या पाठीमागं. आमचे लेकरं एवढे शिकून बेकार आहेत. दादा हे वाघ जन्माला आमच्या आहेत. बरोबर. मला आता बाबा हे सांगा, तुमचं वय भरपूर आहे, तुम्ही अनेक गावांमध्ये लोकांमध्ये फिरत असतात. काल वडीगोदरीमध्ये जे भांडण झालं ते दुसरीकडे झालं नाही कुठे, तेवढ्या पुरतच राहिलं. मराठा समाज ओबीसी समाज गाव पातळीवर चांगला आहे. दोन्ही चांगले आहेत. दोघांनाही भांडणं करायचं नाहीत, शांततेत राखायचं आणि समजानं शांततेनंच पार पाडायचं. हां, आमचं भांडणं करावं ही काही भावना नाही. पण दादानं उपोषण लई कट्टर किती दिवस करावं. हां, सरकारनं हे त्याच्याकडे लक्ष केलं तरच आम्ही त्याच्यात पाठीमागं बिलकुल खंबीर आहोत. हां, निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं. काय बोलायचं? गाव पातळीवर खेड्या गावात ओबीसी बांधव आणि मराठा बांधवाचे आतापर्यंत चांगले संबंध आहेत आणिही चालू आहेत. पर 4 पैशासाठी कुठेतरी दलाली करून येऊन इथं वडीगोंद्रीच्या गेटवर तंबू मारणे. साहेब तुम्हाला सांगतो त्याच्या तंबू पुढे 20 माणसं नाहीत आज. हे जाऊ दे, आपल्याला त्याच्यावर काही घेणं नाही. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी समजून आली की ही लोक जी आहेत ना, ही लोक अगदी साधी सरळ आहेत, खेड्यागावातली आहेत आणि मनोज जरांगेंना फक्त पाहण्यासाठी काही आलेली आहेत. मनोज जरांगेंना पाहिल्यानंतर त्यांच्या मनावर एक समाधान आहे, त्यांच्याबद्दलची एक तळमळ आहे. एक कुटुंबातला व्यक्ती या ठिकाणी बसलाय अशा पद्धतीची भावना या लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. निश्चितपणे वडीगोदरीतल्या संघर्षाचे परिणाम राज्यात इतर ठिकाणी दिसले नाही. कारण मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मराठा समाजाला आवाहन केलं होतं की शांतपणे राहा, ओबीसीच्या आगावर जाऊ नका. आणि दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजाने सुद्धा या ठिकाणी कसल्याही पद्धतीचा प्रतिसाद न दिल्यामुळं
जो काही शक्यता किंवा जी काय भीती होती मराठा आणि ओबीसी संघर्षाची तो झाला नाही. अपेक्षा करूया यापुढेही हे दोन्ही समाज आपापले आंदोलन सुरू ठेवतील, मात्र एकमेकांच्या अंगावर जाणार नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी.